सामान्यतः असं म्हटलं जातं की रावणाने लंकेला सोन्याचं रूप दिलं होतं, पण प्रत्यक्षात त्याने लंकेला सोन्याचं रूप दिलं नव्हतं. लंकेला सोन्याचं रूप देणं हे काम त्याचा सावत्र भाऊ म्हणजेच कुबेराने केलं होतं. रावणाने लंकेवर हल्ला करून ती जिंकली होती, पण प्रत्यक्षात कुबेराचं त्यावर राज्य होतं. हल्ल्याच्या वेळी कुबेर आपला जीव वाचवण्यासाठी लंकेपासून पळून गेला आणि कधीही लंकेत तो परत आला नाही. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता. त्याचा जन्म विश्रवा आणि इलविदा या दोघांच्या संयोगाने झाला होता. विश्रवा हे एक महत्त्वाचे ऋषी होते. त्यांना 2 बायका होत्या. इलविदा हिच्या पोटी कुबेराचा जन्म झाला होता. तो एक अत्यंत शक्तिशाली, पराक्रमी आणि दृष्ट राजा म्हणून ओळखला जातो. रावणाची तपश्चर्या आणि शक्तीमुळे त्याला भरपूर असे वर मिळाले होते आणि त्याने देवता, इंद्र, यम, अगदी ब्रह्मदेवाला देखील पराभूत केलं होतं. रावणाने आपल्या सामर्थ्याचा उपयोग लंकेला साम्राज्य म्हणून उभं करण्यासाठी केला. रावण आणि कुबेर यांच्यात संघर्ष मुख्यतः संपत्ती आणि सत्ता मिळवण्यासाठी झाला होता. रावण आपल्या शक्तीचा वापर करून कुबेराच्या सुवर्ण नगरीवर हल्ला करतो. कुबेरने लंकेला सोन्याचं रूप दिलं होतं आणि रावणाला त्याचं याच संपत्तीवरती हक्क मिळवायचा होता. कुबेराच्या अपमानामुळे रावण जास्तच रागावला. त्याने तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्याच्या प्रभावामुळे रावणाला अपार शक्ती प्राप्त झाली आणि त्याने कुबेराच्या सुवर्ण नगरीवरती हल्ला केला. रावणाच्या भयंकर हल्ल्यामुळे कुबेर आणि त्याचं सैन्य रावणाला रोखू शकलं नाही. या लढाईत कुबेराची लंका जिंकली गेली आणि कुबेराला पळून जावं लागलं. कुबेर त्याच्या जीवाच्या सुरक्षेसाठी लंकेपासून दूर पळून गेला. त्याला अलका पर्वतावर जाऊन वास्तव्य करावं लागलं आणि तो कधीही परत लंकेत आला नाही. रावणाने लंकेवर आपलं राज्य प्रस्थापित केलं. रावणाच्या वडिलांचं नाव विश्रवा होतं आणि त्यांनी रावणाला एक श्राप दिला. रावणाच्या सर्व कृत्यांचा परिणाम स्वरूप एक दिवस लंका त्याच्या हातातून निसटून जाईल. त्याला अपयशाचा सामना करावा लागेल, जे नंतर घडलं देखील. रावणाच्या या कृत्यामुळे त्याच्या साम्राज्याचा अंत झाला. रावण आणि कुबेर यांचा संघर्ष एक महत्त्वाचा धडा शिकवतो. रावणाच्या अहंकारामुळे त्याला शक्ती मिळाली, पण त्याचं साम्राज्य नष्ट झालं. कुबेराने संयम ठेवला आणि त्याच्या आत्मसन्मानाचं पालन केलं. त्याच्या संपत्तीचा त्याग करून त्याने शांत जीवन निवडलं. हे दाखवतं की जरी शक्ती मिळवण्याची इच्छा असली तरी नैतिकता आणि संयम महत्त्वाचा आहे. अहंकार आणि स्वार्थाचा परिणाम नेहमी नकारात्मक असतात. हे संयम आणि शांतीच्या जीवनाचे अधिक स्थिर आणि सुखी असते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच निरनिराळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या दे टाळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.